नमस्कार, लेट्स कुक विथ शीतल या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपल्या किचनमध्ये बनतायत रव्याचे लाडू। पेढ्यासारखे मऊसूत बिना पाकाचे रव्याचे लाडू एकदम साध्या सोप्या पद्धतीत कसे बनवायचे ते बघूया। लाडूसाठी एखादं भांडं फिक्स करून घ्यायचं। मी इथे वाटीने 1 वाटी साखर घेतलेली आहे। त्याच वाटीने 2 वाट्या बारीक रवा घेतलेला आहे। 0 नंबरचा जो रवा असतो ना, हा तो रवा आहे। सेम वाटीने अर्धी वाटी तूप घ्यायचं, वितळवून मोजलेलं आहे। थोडीशी वेलची पूड घ्यायची। आपण जी 1 वाटी साखर घेतलेली आहे ती मिक्सरमध्ये बारीक पावडर करून घ्यायची त्याची। लाडूसाठी पिठी साखर न मोजता नॉर्मल साखरच मोजून घ्यायची। आपली पिठी साखर तयार झालेली आहे। गॅसवर कढई गरम करायला ठेवायची आणि त्यामध्ये रवा असंच मंद आचेवर 1-2-3 मिनिटं भाजून घ्यायचा आहे। रवा भाजताना अजिबात गडबड करायची नाही। छान खमंग हा रवा आपल्याला मंद आचेवरच भाजून घ्यायचा आहे। थोडा वेळ भाजून झालं की थोडं थोडं यामध्ये आपल्याला तूप ॲड करायचं आहे। सगळं तूप एकदम घालायचं नाही, थोडं थोडंसंच टाकायचं आणि मंद आचेवर रवा व्यवस्थित भाजून घ्यायचा। 10 मिनिटे झालेत, मी इथे रवा भाजतेय। उरलेलं जे शिल्लक तूप आहे आपलं, ते सगळं तूप यामध्ये टाकायचं आहे आणि मंद आचेवर छान सुगंध येईपर्यंत रवा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। रव्याला हलका सोनेरी रंग येईपर्यंत खमंग भाजायचा आहे, म्हणजे रवा कच्चा लागत नाही, लाडू सुद्धा कचकच होत नाहीत। मंद आचेवर सतत परतत राहायचं आहे। याला जर थोडंसं जरी दुर्लक्ष केलं तर रवा करपू शकतो। 20-25 मिनिटं झालेत, रवा छान फुलून आलेला आहे, मस्त भाजला गेलाय। रवा व्यवस्थित भाजून झालेला आहे। आता या वेळेला रव्यामध्ये 1/4 कप दूध ओतायचं आहे आणि पटकन याला मिक्स करायचं। ही प्रोसेस थोडी पटकन करायची, लगेचच करायची, म्हणजे रव्यामध्ये थोडंसं मॉइश्चर येईल आणि हे मॉइश्चर जाईपर्यंत रव्याला भाजून घ्यायचं आहे। व्यवस्थित भाजायचं आहे, नाहीतर रव्याचा आपला शिरा तयार होईल। दुधामुळे लाडूला छान खव्यासारखी चव येते आणि दूध कोरडं होईपर्यंत व्यवस्थित रवा भाजला की लाडू सुद्धा महिनाभर छान टिकतात। रवा व्यवस्थित भाजून झालेला आहे। यामध्ये थोडेसे मी मनुके टाकते, थोडीशी वेलची पूड टाकायची आहे। मनुके हे ऑप्शनल आहेत। याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। खमंग भाजलेला रवा आणि त्यामध्ये वेलची पूड, मस्त सुगंध येतोय। इथे आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि या भाजलेल्या रव्यामध्ये आपण जी साखर वाटून घेतली होती, पिठी साखर केलेली, ती ॲड करायची आहे आणि याला पटकन व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। गरम रव्यामध्ये पिठी साखर मिक्स केली की साखरेला पाणी सुटतं आणि लाडू मस्त मऊसूत होतात। आणि या पद्धतीत पिठी साखर मिक्स केली की लाडू सुद्धा व्यवस्थित छान बांधता येतात आपल्याला। त्यासाठी एक्स्ट्राचं तूप किंवा वेगळी कोणतीही प्रोसेस करण्याची गरज लागत नाही। पिठी साखर व्यवस्थित मिक्स करून झाली की यावरती झाकण ठेवायचं आणि 10 मिनिटासाठी याला बाजूला ठेवून द्यायचं। 10 मिनिटे झालेली आहेत। साखरेला पाणी सुटल्यामुळे हे जे आपलं लाडूचं मिश्रण आहे हे पाकात टाकलेल्या रव्यासारखंच दिसतंय। याला व्यवस्थित मोकळं करून घ्यायचं आहे। हे मिश्रण अजून सुद्धा गरमच आहे। यावरती झाकण ठेवायचं आहे आणि याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। आणखी 5-10 मिनिटातच हे मिश्रण पूर्णपणे थंड झालंय, म्हणजे हे हाताळण्या इतपत थंड आहे। आणि हे बघा, हे लाडू आपले व्यवस्थित बांधता येतात। आवडीनुसार लहान मोठ्या आकाराचे लाडू बांधून घ्यायचे आहेत। सहज वळले जातात हे लाडू। साध्या सोप्या पद्धतीत पेढ्यासारखे मऊसूत बिना पाकाचे रव्याचे लाडू आपले तयार आहेत। तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। थँक्यू।